नमस्कार, आप देख रहे हैं ग्लोबल मिशन न्यूज चैनल। आज हम आपको चंद्रपुर से जुड़ी एक बड़ी खबर दे रहे हैं, जहां सीडीसीसी बैंक की फर्जी भर्ती प्रक्रिया के खिलाफ आमरण अनशन ने जोर पकड़ लिया है। आइए जानते हैं इस पूरे मामले की विस्तृत जानकारी। चंद्रपुर से आरक्षण बचाव संघर्ष क्रांति समिति द्वारा सीडीसीसी बैंक के खिलाफ चल रहा आमरण अनशन आज 11वें दिन में प्रवेश कर गया है। बैंक पर आरोप है कि उसने फर्जीवाड़ा करते हुए SC, ST, OBC और दिव्यांग वर्गों को जानबूझकर नौकरियों से वंचित कर दिया। समिति के सदस्य इस घोटाले के खिलाफ कड़ा विरोध दर्ज कर रहे हैं। आमरण अनशन में शामिल मनोज पोतराजे की तबीयत खराब हो गई है, लेकिन उनके संकल्प में कोई कमी नहीं आई है। प्रदर्शनकारियों ने बैंक के उपविधियों की होली जलाकर अपना विरोध जताया और बैंक अध्यक्ष व निदेशकों पर गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि हर उम्मीदवार से 25 से 40 लाख रुपए लेकर गरीब वर्ग के योग्य युवाओं को नौकरियों से वंचित किया गया। आज पालक मंत्री अशोक उइके ने आंदोलन स्थल पर पहुंचकर अनशनकारियों से मुलाकात की। उन्होंने समिति को आश्वासन दिया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से बात कर इस मुद्दे का समाधान निकाला जाएगा। इस दौरान माजी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर जोरगेवार और अन्य वरिष्ठ नेता भी मौजूद थे। तो यह था चंद्रपुर का मामला, जहां भ्रष्टाचार और आरक्षण के मुद्दे ने तूल पकड़ लिया है। क्या सरकार इस समस्या का समाधान करेगी? क्या आरक्षण से वंचित वर्गों को न्याय मिलेगा? अपनी राय हमें कमेंट्स में जरूर बताएं। अगर आपको हमारी यह खबर पसंद आई हो तो ग्लोबल मिशन न्यूज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही बेल आइकन दबाएं ताकि आपको हमारी हर नई खबर की नोटिफिकेशन मिल सके। जुड़े रहिए ग्लोबल मिशन न्यूज के साथ, सच के साथ हमेशा। साधारणतः उपोषणकर्त्याची जी मागणी आहे ते कायद्याच्या चौकटीत आहे। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, संविधानाच्या चौकटीमध्ये आरक्षण देण्यापासून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या गैरप्रकाराची इथं सुरू आहे गैरप्रकार, त्याला थांबवलंच पाहिजे। ही शासनाची व सहकार विभागाची जबाबदारी आहे। उद्या 7 वाजता आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे आणि मुख्यमंत्र्यांसोबत विस्तृत चर्चा या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहे किंवा या संघटनेचे पदाधिकारी आहे यांच्यापैकी काही लोकांना घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट करून, अन्यथा मग हे आंदोलन एवढं तीव्र होईल की कारण नसताना मग एखादा विद्यार्थी जर जीव गमावेल आणि त्याच्यानंतर सरकारचे डोळे थोडी उघडेल। ताबडतोब काळजी घ्यावी लागेल। हा विषय असा आहे, सीडीसीसी बँकेसमोर गेल्या 2 जानेवारीपासून आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत की सीडीसीसी बँकेमध्ये जी नोकर भरती आहे ते पूर्णतः भ्रष्ट मार्गाने होत आहे आणि त्या नोकर भरतीचा ऑनलाईन पेपरसुद्धा फुटलेला होता। अनेक विद्यार्थ्यांचे चुकीचे प्रश्न जे होते त्याचे उत्तरसुद्धा चुकीचे निघाले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये सुद्धा घोळ झाला। असं असताना मागासवर्गीय SC, ST, OBCचं आरक्षणसुद्धा यांनी हटवलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून की जेव्हा आपल्या बँकेच्या घटना दुरुस्तीमध्ये, तुमच्या बॉयलॉजमध्ये, तुमच्या उपविधीमध्ये 97वी घटना दुरुस्ती जेव्हा केली, त्या घटना दुरुस्तीमध्ये तुम्ही तिथं लिहिलेलं होतं, तिथं अधोरेखित केलेलं होतं की मागासवर्गीय SC, STचं आरक्षण जे आहे नोकर भरतीमध्ये आम्ही करू आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा बॅकलॉग आम्ही भरून काढू। पण जर तुमची उपविधी म्हणते, तुमचा बॉयलॉज म्हणते की मागासवर्गीयाचं आरक्षण लागू आहे, तर मग असं कोणची घटना आहे की ज्या घटनेनुसार तुम्ही आरक्षण नाकारलं? त्याच्यामुळं आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृतीच्या माध्यमातून जे बँकेची जी उपविधी आहे, बँकेची जी घटना आहे, त्या घटनेची आम्ही होळी केलेली आहे आणि हे त्यांना आम्ही इशारा देत आहोत की यानंतर तुमची जे नोकर भरती आहे आरक्षणावरच अवलंबून राहणार आहे। आम्ही हे स्थगिती याच्यावर मिळू आणि तुम्हाला तुमची अद्दल घडू, अशा प्रकारचा होळी जाळण्यामागचा आमचा उद्देश आहे। एवढंच आजच्या ठिकाणी आम्ही मत व्यक्त करतो।